सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे बसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. मराठी युवा या आपल्या मनाला सदैव युवा ठेवणाऱ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मागील भाग हा आता पुढे कंटिन्यू होतोय. म्हणजे आजच्या भागाचा विषय आहे दशक दुसरा समास 9वा, विरक्त लक्षण पुढे चालू. आपण मागच्या भागामध्ये जो आत्ता येऊन गेला त्याच्यामध्ये आपण विरक्त म्हणजे काय याचा अतिशय खोलवर अभ्यास करत होतो आणि आता तो पुढे न्यायचा आहे. त्यामध्ये आपण 10 ओव्यांपर्यंत पाहिलं होतं की काय काय आहे त्याच्यात, कसा कसा अभ्यास आपल्याला करता येईल. आता आपण त्या विरक्त लक्षणाला पुढे घेऊन जायचंय. जसं मी काल सांगितलं तसंच की विरक्त होणे हे सोपं नाही. मनुष्याला असं वाटतं की मला काही नको, परंतु संसारातील पुन्हा सुखप्राप्ती व्हायला लागली, सुखाचा अनुभव घ्यायला लागला की पुन्हा आपल्याला असं वाटतं की ते सुख मिळते, तर विरक्तीची आता आपल्याला जरुरी नाही. म्हणून वैराग्य आहे हे खरं आहे का, हा विचार माणसाने करायला हवा. जसं मी काल सांगितलं की वैराग्याचे 5 प्रकार आहेत, ते मी आपल्याला पुढील भागात सांगेन. म्हणून मी आज 5 प्रकार वैराग्याचे सांगून या विरक्त लक्षणाला सुरुवात करणार आहे. आम्हा प्रापंचिक लोकांना ना वैराग्य येऊन जाऊन असतं बरं का. म्हणजे असं नाहीये की सगळे प्रपंचात गुरफटलेलेच आहेत. कधीतरी येतं, एक झुळूक येते नाही असं नाही, की आपल्याला असं वाटतं बस आता काही नको, काय या जगामध्ये फोल आहे सगळं, काही नको. परंतु ती झुळूक असल्यामुळे पुन्हा नवीन काही कानावरती आल्यानंतर, पुन्हा सुखदायी काही कानावरती आल्यानंतर तो विचार आमचा निघून जातो. आणि हे आम्ही कधीतरी अनुभव घेतोच, स्वतःहून घेतो. स्व अनुभव हा प्रत्येकाचा असतो. त्याच्यातील पहिल्या वैराग्याचा मी कालच उल्लेख केला होता, ते म्हणजे स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य म्हणजे आपल्या कानावरती अत्यंत दुःखद घटना एखादी घडते, कानावरती येते, किंवा आपल्या जवळचं कोणीतरी जातं, जग सोडून जातं. त्यावेळेला आपण रीतिरिवाजाप्रमाणे स्मशानभूमीवरती गेल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये उभं असताना आपल्या मनामध्ये अनेक विचार येऊन जातात. अगदी ते मन उद्विग्न झालेलं असतं ना, प्रचंड उद्विग्न झालेलं असतं. त्या मनामध्ये सतत हे विचार येत असतात की काही खरं नाही आहे या जगामध्ये, सगळ्यांनाच शेवटी इथे यायचं आहे. ते विचार येतात ना, शेवटी आपल्याला काय फिरून इथेच यायचं आहे. बोलणं किती सोपं असतं, परंतु जेव्हा तिथे जायची वेळ दिसायला लागते तेव्हा ते झेलणं इतकं सोपं नसतं बरं. अध्यात्मामध्ये बडबड करणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. परंतु त्या अध्यात्मातील बोध वेळ प्रसंगी मला आठवणं आणि एखादा दुःखद प्रसंग त्यावेळी पचवणं हे किती जणांना जमत असेल मला सांगा. आध्यात्मिक बडबड करणं खूप सोपं आहे. थोडंसं वाचन केल्यानंतर आणि वक्तृत्व चांगलं असल्यानंतर आध्यात्मिक शब्द मांडणी करता येते. आणि हे मी मुद्दामून का सांगतोय, कारण मी अशा ठिकाणी अपवाद राहायला नाही पाहिजे की काय हाच मुलगा नुसतंच बडबडतो. मी ज्या अर्थी इथे बसून काही सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या अर्थी माझं हे कर्तव्य असलं पाहिजे की याच्यातील 1% का होईना मी आचरण करतोय की नाही, अन्यथा मला इथे बसण्याची परवानगी समर्थ देणार नाहीत. आज माझ्याकडून जर काही समर्थांच्या या दिव्य दासबोधावरती जर बोलणं घडते तर ही समर्थांची इच्छा आहे, यात काही माझा भूषण नाही आहे. तर स्मशान वैराग्य मनुष्याला असं सतत वाटत राहतं त्या एखाद्या प्रसंगातून बाहेर येताना की काही नाही आहे यार जगामध्ये,
सगळं फुल आहे. परंतु तिकडनं जाऊन आल्यानंतर आपल्या संसाराच्या चौकटीमध्ये गुरफटल्यानंतर जेव्हा काही क्षणांनी एखादी सुखद बातमी कानावरती येते, त्यावेळी आलेलं वैराग्य आपलं मावळून जातं, आपल्याला कळतही नाही. याला स्मशान वैराग्य म्हणतात. म्हणजे आम्हाला असं काही विचार मनात आलेले, याची जी एक लेवल असते की नाही, इंटेन्सिटी असते, ती हळूहळू खाली येत जाते. एखादी गोष्ट ज्या क्षणाला माझ्या कानावर येऊन धडकते, त्यावेळेला त्या गोष्टीची इंटेन्सिटी, परिणाम करण्याची शक्ती, ही काळ जसा पुढे जातो तशी ती उतरत जाते आणि मी पुन्हा त्या संसारात गुरफटला जातो. याला म्हणायचं स्मशान वैराग्य. कारण त्या क्षणी माझ्या मनात आलेले विचार विरक्तीचे हे पुढे टिकत नाही. दुसरा वैराग्याचा प्रकार आपल्यामध्ये सांगितलेला आहे त्रास वैराग्य. हे त्रास वैराग्य मात्र आपल्या प्रापंचिक जनांना अगदी रोज अनुभवायला येतं असं म्हणाल तरी चालेल. बऱ्याच जणांना त्रास वैराग्य म्हणजे काय माहिती आहे का? मनुष्य उमेदीने एखादं काम करायला घेतो. सुरुवात एकदम अशी दणक्यात करतो, चला हे काम करूया. परंतु पुढे 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 जसं ते काम तो वाढवत नेतो, तसं तसं त्याला त्या कामामधून त्रास होई जाणवायला लागतो. आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट दोन्हीकडे असतात. मी अशी कोणतीच गोष्ट नाही ठरवू शकत जी पूर्णपणे मला सुख देईल. त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून मला कधीतरी दुःख होणारच आहे. मग त्रास वैराग्य म्हणजे काय? एखादी गोष्ट करताना, एखादं काम करताना, ते काम पूर्णत्वाला नेताना मला शारीरिक आणि मानसिक जो काही त्रास होतो, त्या त्रासातून मी जे काही मनामध्ये विचार आणतो, त्याला त्रास वैराग्य असं म्हणतात. उदाहरण देऊ, सकाळी 9ची गाडी पकडून रात्री 10ला कामावरून घरी येणारा व्यक्ती, त्याच्या मनामध्ये एकदा तरी विचार येतोच की नाही, अहो एकदा काय किती वेळा येत असेल, नको. सोमवार आला की आमच्याला असं ते रविवारची संध्याकाळ झाली की चर्चा चालू होते बघा, उद्या सोमवार, चला कामाला लागा. नाईलाज असतो आपल्या मनामध्ये असे पण विचार येतात की नको वाटतो तो सोमवार, नको वाटतं ते काम. का असं वाटतं आम्हाला? कारण ते काम करताना आपल्याला मानसिक आणि शारीरिक जे त्रास होत असतात त्याच्यातून आपण ते म्हणत असतो. खरं तर सोमवारची काही चूक नाही आहे विचारायची. आपण जे काम करतोय त्या कामातून मानसिक आणि शारीरिक जो त्रास होत असतो त्यात आम्हाला जायची इच्छा नसते, म्हणून आम्हाला सोमवार आवडत नाही. परंतु तिथे गेलो नाही तर पोट कसं भरणार? या फलाशे पोटी आपण ते त्रास वैराग्य झुगारून देतो आणि पुन्हा एकदा सकाळी 9ची गाडी पकडतो. त्रास वैराग्य टिकतं का? नाही टिकत. आपण तो त्रास सहन करत पुढे जातो. तिसरं वैराग्य सांगितलेलं आहे मैथुन वैराग्य. मैथुन वैराग्य याचा अर्थ प्रत्येक जीवसृष्टी जी या पृथ्वी तलावरती अवतरली आहे त्यांना एक देहसुखाची आसक्ती असते. मनुष्यही त्याला अपवाद नाही. देहासक्ती ही असतेच, कामवासना मनामध्ये जागी असते. आता मैथुन वैराग्याची झुळूक कधी येते माहितीये का मनुष्याला? मनुष्य जेव्हा संतांच्या ठिकाणी जातो, म्हणजे जिथे संतांनी अवतार घेऊन कार्य केलेलं आहे अशा त्या भागामध्ये त्या संतांच्या पवित्र लहरी वावरत असतात. त्या पवित्र लहरींमध्ये आपलं मन गेलं की आपल्या मनामध्ये एक देहासक्तीविषयी घृणा उत्पन्न होऊ शकते. काय संसारात राम नाही, नुसतं माझं मन. आपण आपल्या मनाला दोष द्यायला सुरुवात करतो. असा अनुभव येतो बघा की आपण आपल्या मनाला दोष द्यायला सुरुवात करतो. माझ्या मनात नेहमी वाईटच विचार येतात, माझ्या मनात नेहमी वासनेचेच विचार येतात, नकोच ती देहासक्ती. असं ते परमेश्वराच्या चरणी लीन होताना संतांनी जिथे कार्य केलंय अशा ठिकाणी गेल्यावर असे विचार येतात. परंतु तिकडनं परत आल्यानंतर पुन्हा कर्म करण्यासाठी संसारामध्ये आल्यानंतर आपली ती वृत्ती राहते का? नाही राहत. याला म्हणायचं मैथुन वैराग्य. येतं पण ते जातं निघून. त्रास वैराग्य येतं पण ते जातं. स्मशान वैराग्य येतं आणि जातं. चौथा आहे प्रसूती वैराग्य. प्रसूती वैराग्य म्हणजे प्रत्येक होणाऱ्या मातेला ते 9 महिने होता 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 शेवटी असं जड व्हायला लागतं की आता कधी याच्यातून सुटका होते, नको ते पुन्हा. ते
पुन्हा ते प्रसूतीचे प्रसंग नकोत असं वाटायला लागतं. परंतु तेच बाळ जन्माला आल्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर का होईना त्या मातेच्या मनामध्ये पुन्हा एकदा अजून एखादा पुत्र किंवा कन्या असावा असा आपसूक विचार येऊन जाऊ शकतो. आत्ताच्या पिढीचं काही आनंदी आनंद आहे सगळं, परंतु जो काही एक मातेच्या मनामध्ये विचार असतो तो येऊन जातो. आता हल्ली तुम्ही म्हणाल फायनान्शियली ही पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे फायनान्शियली बघता हा विचारही मनात येणार नाही की लेट्स हॅव अ सेकंड बेबी. परंतु पूर्वीच्या आपल्या धर्मग्रंथांमध्ये जेव्हा सांगितलंय तेव्हा या वैराग्याचाही विचार केलाय. पहिलं बाळ होताना त्या मातेला वाटत असतं पुन्हा ह्याच्यात नको बाबा, या फापट पसाऱ्यामध्ये पुन्हा नको, केवढे ते व्याप. परंतु ते बाळ मोठं झालं, 3 वर्षाचं झालं, 4 वर्षाचं झालं, इंडिपेंडंट व्हायला लागलं की पुन्हा एक मातृत्व जागण्याची शक्यता असते. सांगायचंय काय, प्रसूती वैराग्य, त्रास वैराग्य, मैथुन वैराग्य, स्मशान वैराग्य सगळे टेम्पररी आहेत. ते येतात आणि वाऱ्याच्या झुळकीसारखी येतात आणि जातात. टिकतं काय, 5वं वैराग्य टिकतं, शुद्ध वैराग्य. त्याचं नावच मुळे शुद्ध वैराग्य. शुद्ध वैराग्य म्हणजे काय, जे एकदा आलं की मनाची स्थिती सुख येवो किंवा दुःख येवो पालटत नाही, त्याला म्हणायचं शुद्ध वैराग्य. शुद्ध वैराग्य हे संतांनी धारण केलेलं असतं, त्याच्यामुळे कुठेही ते असले तरी त्यांना त्रास होत नाही. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, हे जे लोक आहेत ना हे कधी आपल्याला डोक्यावर घेतील आणि कधी पायदळी तुडवतील याचा नेम नसतो, म्हणून संत हे कोणत्याही स्थितीत विरक्त राहू शकतात. सुख आलं तरी ठीक आहे, दुःख आलं तरीही त्यांच्या मनाची स्थिती ठीक आहे अशीच असते. सुखाने हर्षोत्फुल्लित होऊन किंवा दुःखाने गांजून शुद्ध वैराग्य व्यक्ती होत नसते. ज्याने शुद्ध वैराग्य जाणलं, आणि म्हणून तर हे शुद्ध वैराग्य जाणावं म्हणून तर समर्थांनी आपल्याला विरक्त लक्षण सांगितलंय. कालपर्यंत आपण ते विरक्त लक्षण पाहिलं, आज आपण त्याचा पुढे अभ्यास करूया. कालपर्यंत आपण जो अभ्यास पाहिला तो आता हळूवारपणे आपण पुढे नेऊया. म्हणून पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात विरक्त लक्षणांमध्ये, विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण श्रीराम. मी तुम्हाला कालही सांगितलं, विरक्त होण्यासाठी आपण एकदा तयारी सुरू केली की आपल्या परीक्षेच्या वेळा या खूप वेळा येतात. काल मी आपल्याला बिल्वमंगलाची गोष्ट सांगितली. विरक्तीच्या दिशेने वाटचाल करताना तो चढ आहे, जसा चढ शेवट कठीण होत जातो तसं विरक्तीच्या दिशेने पाऊल टाकताना आपल्याला ह्या प्रलोभनांपासून जास्त मोह उत्पन्न होऊ शकतो. ती एक मायाच आहे, परमेश्वराची ती मायाच आहे. तुम्ही त्या मायेला बळी पडताय का? म्हणून आपल्याला जी अतिशय सत्वगुणी माणसं आहेत बघा, जी सत्वगुणी माणसं आहेत ना त्यांच्या तोंडून बरेचदा असे उद्गार येतात, तो पाप एवढा करतो पण त्याचं कधी वाईट होत नाही. आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून सत्वगुणी चांगले वागलो आणि आमच्याच बाबतीमध्ये देव फार कठोर परीक्षा घेतो. येतो का असा अनुभव? लोक म्हणतात तो इतकं पाप करतो तरी सुखात लोळतोय, आम्ही इतकं चांगलं वागतोय तरी आम्हाला दुःख देव देतोय. खरं तर देव दुःख देत नसतो. आपल्याला सत्वगुणी वागावंसं वाटणं हे सुद्धा आपल्या पूर्वकर्माचं पुण्य आहे. ज्या माणसाला दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद वाटेल तशी मनस्थिती ठरवून सुद्धा आपण आणू शकू का? मला अगदी साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही आणू शकू ना. म्हणजे याचा अर्थ आपण त्यांच्यापेक्षा एक पायरी वर आहोत की नाही? अरे 5वीतून 6वीत जाताना आणि 6वीतून 7वीत जाताना अभ्यासक्रम कठीण होत जातो की नाही? निसर्गाचा नियम आहे हा. तो दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये धन्यता मानतोय म्हणजे तो अजून पहिलीतच आहे, त्याच्यासाठी अभ्यासक्रम सोपा आहे. मी जेव्हा सगळ्यांचा विचार करतो, सत्वगुणाचा विचार करतो, त्यावेळी माझी परीक्षा ही कठीणच असणार आहे. देवाला आपल्याला मुद्दामून त्रास द्यायला कशाला आवडेल मला सांगा? तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे.
परंतु चोखा मेळा इतका परमेश्वराचा, पांडुरंगाचा परमभक्त, त्याच्याशी पांडुरंग बोलत असे, परंतु तरी सुद्धा तिकडच्या पुजाऱ्यांकडून मार खाण्याची वेळ चोखा मेळ्यावरती येत असे. एके दिवशी नामदेव महाराजांनी प्रश्न केला पांडुरंगाला, अरे पांडुरंगा, इतका निष्ठुर कसा रे तू? चोखा मेळा जो तुझ्याशी संवाद करतो, हितगुज सांगतो, त्याला तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मंदिरामध्ये मारहाण होते, हा कुठचा न्याय रे? आम्हा सत्वगुणी माणसांमध्ये हे विचार फार येतात. मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझंच का वाईट होतं? लक्षात घ्या, इथे आपण देवाची कृपा आणि माझं कर्म याच्यात गल्लत करतो. चोखा मेळा ह्या जीवाने जन्माला येतानाच आपलं नशीब घेऊन आलेलं आहे. जन्म कसा, कोणत्या कुळात, कशी वागणूक मिळणार, कधी लग्न होणार नाही होणार आणि मृत्यूही कसा होणार हे ठरवून आलेले आहेत. नाहीतर उत्तम पोहणारे रामकृष्ण परमहंस यांचं भोवऱ्यात बुडून निधन झालं नसतं. गवंडी म्हणून काम करणाऱ्या चोखा मेळ्याचं भिंत अंगावर पडून निधन झालं नसतं. मृत्यू कुठे आहे हे ठरलेलं आहे. आपण कोण आहोत त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप घालणारे? लक्षात घ्या, इथे गल्लत होते. विरक्त होताना मनुष्याला सत्वगुण धारण करून ठेवावाच लागतो, कारण सत्वगुण धारण ठेवणं हे कठीण आहे, कारण परीक्षेच्या वेळा या खूप जास्त असतात. मला काय सांगायचं ते आपल्या लक्षात येत असेल. नामदेव महाराजांनी हा प्रश्न विचारल्यानंतर पांडुरंगाने उत्तर दिलं, चोखा मेळा मला अत्यंत प्रिय आहे, त्याला होत असलेला त्रास हा मलाही पाहवत नाही, परंतु त्या जीवाचं कर्म त्याप्रमाणे त्याला फळ भोगणं अपेक्षित आहे, हे मलाही सुटलं नाही, म्हणून मी कोणाच्याही कर्म आणि त्याच्या फलामध्ये हस्तक्षेप करत नाही. प्रश्नच नाही की चोखा मेळा मला अत्यंत प्रिय आहे आणि हा देह ठेवल्यानंतर तो मला येऊन मिळेल, परंतु हा देह धारण केल्यानंतर त्याला जे भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत. आपण सत्वगुणी लोकांनी, तुम्ही जे कोणी सगळे ऐकताय, त्या सत्वगुणी माणसांनी इतका विचार मनात नक्की केला पाहिजे की माझ्यामध्ये इतर जे काही मी पापी लोकांना पाहतोय त्यांच्यापेक्षा देवाच्या पर्यंत जाण्याचा रस्ता लहान आहे माझा, कारण देवाने मला सत्वगुणी धारण बनवलेलं आहे, याचा अर्थ माझं मागच्या जन्मीचं ते पुण्य आहे. मग ज्या अर्थी सत्वगुणी धारण करण्यासाठी मला बनवले, त्या अर्थी परीक्षाही कठीणच असणार आहे. आपण देवाला दोष का द्यावा आणि का आपण नशिबाला दोष द्यावा? जशी आपण एक एक पायरी चढत जाऊ तशी परीक्षा कठीण होत जाते मुलांनो, मुलींनो. जी यंग जनरेशन हे सगळं ऐकत असेल, मला अनेक माझे मित्र आहेत बरं, आणि माझे अनेक स्टुडंट्स पण आहेत, जे म्हणतात सर चांगलं वागलं की चांगलं होईलच असं दिसत नाही जगामध्ये. चांगलं वागायला गेलो माणूस की त्याच्या बाबतीमध्ये बरेचदा वाईट होताना का दिसतं? ही विसंगती का दिसून येते आपल्याला जगामध्ये? कारण आपण तेवढ्या वरच्या लेवलवरती उभे आहोत म्हणून परीक्षेच्या वेळा जास्त असतात आणि त्यात आपलं कर्मही असतं. असं बिलकुल नाही आहे की सगळ्या चांगल्या माणसांच्या बाबतीत वाईटच होतं, नाही. अशी कितीतरी अनंत खूप चांगली माणसं आहेत जी फार श्रीमंत आहेत, छान सुखात आहेत, मन समाधानात आहेत की. इथे फक्त दैवाला दोष देऊ नका. विरक्त होताना आपल्याला सत्वगुणी धारण करावा लागतो, सत्वगुण धारण धारिष्ठ सांभाळावा लागतो, कारण परीक्षेच्या वेळाही असतात आणि आपल्याला काही दुःख वेदना होत असतील त्या पोझिशनवर राहताना तर ती आपली कर्माची फळंही असतात. देवाला दोष बिलकुल देऊ नका, त्याच काही अर्थ नाही. उलट असं माना की सद्गुरूंचं माझ्यावरती लक्ष आहे, त्याच्यामुळे येणारी संकट ही मला हळुवारपणे छोटी होऊन येणार आहेत. असा पॉझिटिव्ह विचार ठेवला तर आपल्याला या अध्यात्मामध्ये अजून गोडी वाटेल. पुढे जाऊया. 13व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते सावडी नुपेक्षावी, शरणागते श्रीराम. मनुष्य विरक्त व्हायला लागला, त्याची आध्यात्मिक प्रगती वाढायला लागली की अनेक जण नमस्कार करायला, स्तुती करायला येतात. काही जण मनापासून येतात, काहींच्या आतमधून नसतं पण बाहेरून दाखवतात. अनेक प्रकारची माणसं भेटतात.
परंतु अशा वेळेला ती स्तुती ऐकून घेणाऱ्या माणसाच्या मनामध्ये जर का गर्वाने जागा घ्यायला सुरुवात केली तर त्याची आध्यात्मिक प्रगती थांबलीच म्हणून समजा. आज असे जर काही माणसं असतील आध्यात्मिक प्रवासामधली, ज्यांना असं वाटत असेल की माझं सगळ्यांनी ऐकावं आणि मला लोकांनी नमस्कार करावं, तर त्या माणसाने आत्मनिरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. आणि ज्या वेळेला माणसाला दुसऱ्यांनी केलेले नमस्कार आणि दुसऱ्यांनी त्या ठिकाणी बोलवून वरच्या व्यासपीठावर बसण्यात ज्यांना जास्त मोह वाटतो, त्यांच्यासाठी समर्थ म्हणतात, विरक्त झालात की तुम्हाला शरणागत येणाऱ्यांना धिक्कारू नका. विरक्ते साबडी नुपेक्षावी शरणागते. जे शरणागत येतात ना, त्यांची उपेक्षा करू नका. तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. तुम्ही विरक्त होताना एक एक पायरी वर चढत जाताना जे खालच्या पायरीवर आहेत ते तुमच्याकडे अपेक्षेने बघणारच आहेत की याच्याकडून माझा काहीतरी उद्धार होईल. अशा वेळेला आपण त्या शरणागतांचा धिक्कार केला तर देव आम्हाला जवळ का करेल? विरक्त लक्षण याच्यामध्ये किती सावध राहायला पाहिजे हे आपल्या लक्षात येतंय का पहा. उद्या जेव्हा मी शिक्षकाची भूमिका बजावत असतो त्यावेळेला माझ्याकडून काहीतरी फायदा होईल, ज्ञान मिळेल, काही गुण चांगले मिळतील म्हणून स्टुडंट्स बघत असतात ना माझ्याकडे. अशा वेळेला माझ्याकडे काही मदत मागण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर मी आदर ठेवला नाही, त्यांची उपेक्षा केली, तर देव माझ्यावर खुश होईल का? एकदा भगवद्गीतेमध्ये माझ्याकडून जेव्हा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोगाबद्दल सांगणं झालं होतं त्यावेळी गीतेचं सार सांगण्यात आलं होतं माझ्याकडून की शिक्षक कसा असावा, डॉक्टर कसा असावा, एखाद्याने कसं वागलं पाहिजे म्हणजे कर्मयोग साधतो. आपल्याला माझ्या चॅनलवरती गीता सार नावाचा अगदी 5 मिनिटाचा एक छोटीशी ऑडिओ क्लिप आहे, आपल्याला ऐकायला मिळेल. ती आपण जरूर ऐकावी. गीता सार असंच त्याचं नाव दिलेलं आहे. 5 मिनिटाचं असेल. सांगायचंय काय मला, वरच्या वरच्या लेवलवर जात असतो, विरक्तीकडे जात असतो, त्यावेळेला त्याला शरण येणार आहे. त्यांना त्याने धिक्कारू नये. विरक्ते प्रेमळे निववावी सांगितलंय. तुमच्या जवळ येणाऱ्यांना तुम्ही प्रेमाने समजवा, कारण तेही उद्विग्न आलेले आहेत. तुमचं एक एक्झाम्पल त्यांच्या डोळ्यासमोर असतं म्हणून तुमच्याकडनं काहीतरी सन्मार्गाला मदत होईल म्हणून ते तुमच्याकडे येत असतात. त्यांना धिक्कारण्यामध्ये आणि तू तुच्छच आहेस असं मानण्यामध्ये पुरुषार्थ नाही. देव अशा वेळेला आपल्या उपासनेला कधीही खुश होत नाही. मी काहीतरी करतोय म्हणजे मी खूप मोठा आहे, ही भावना ज्या उपासना करणाऱ्याच्या मनात दृढ होते त्याने आत्मनिरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. पुढे जाऊया. विरक्त लक्षणांमध्ये पुढे समर्थ म्हणतात, 18वी ओवी समर्थांनी फार सुंदर सांगितली आहे. समर्थ म्हणतात, हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्तिमार्गे लाजवावी, निंदक दुर्जने श्रीराम. तुम्ही हरिकथा करा. जेव्हा आपण विरक्त होतो ना, विरक्त माणसाच्या मनामध्ये काय विचार पाहिजे माहितीये का? ज्याला खऱ्या अर्थाने विरक्त व्हायचे त्याने स्वार्थ वृत्ती त्यागून लोककल्याणाचीच अपेक्षा मनात ठेवली पाहिजे. इथे गेल्याने माझा फायदा काय होईल असा विचार जो करेल तो अजून विरक्तीला लागलाय असं होत नाही, कारण तिथे अपेक्षा आली. अपेक्षा आणि विरक्ती एका ठिकाणी राहूच शकत नाहीत. अपेक्षा आली तर विरक्ती कशी राहील मला सांगा. समर्थ म्हणतात, तुम्ही विरक्त होताना हरिकीर्तन चालवा, हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी. निरूपणे माजवावी याचा अर्थ, आता इथे माजणे हा आपला शुद्ध मराठीतला अर्थ इथे घेऊ नये. निरूपणे माजवावी याचा अर्थ निरूपणाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाका. निरूपण असं झालं पाहिजे की त्या निरूपणामध्ये सगळे गुंग होऊन गेले पाहिजेत. भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने. निंदक जे आहेत, दुर्जन जे आहेत, जे सतत सत्वगुणी माणसाला, जो मंदिरात जातोय, जो परमेश्वराचं करतोय, त्याला नावं ठेवत असतात. आपल्या याच सद्गुणांनी असं काही श्रेष्ठत्व करून दाखवा आयुष्यामध्ये की तुम्हाला निंदा जे करतायत, अध्यात्मात तू काहीतरी करतोयस, सत्वगुणाचं काहीतरी करतोयस, त्यांना लाज वाटली पाहिजे. मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देतो.
2003-04 सालापासून श्री कलावती आईंचा मार्ग मला सापडला. परमभाग्य माझं. किती वर्षाचा होतो मी तेव्हा? 17 वर्षाचा मी असेन 2003-04 साली. तर त्या वयामध्ये मला ती एक गोडी निर्माण होती की भजनाला जायचं. त्यावेळी काही कळत नव्हतं, काही कळायचं नाही. जे काही कानावर पडते ते ऐकून घ्यायचं. शब्दार्थ घेत असल्यामुळे कधी कधी गल्लत व्हायची की असं कसं लिहिलंय, पण त्यावेळी काही कळत नव्हतं, सोडून द्यायचं. पण जायला आवडायचं, देवळात जायला आवडत असे, परमेश्वराला नमस्कार करायला आवडत असे. त्यावेळेला काही मित्रमंडळी माझी होती. त्या मित्रमंडळीमधून काही प्रश्न करायचा, अरे काय तू कुठे रे आत्ता ही भजनं वगैरे करतो, काय तू आत्ताच म्हातारा झालास की काय? त्यावेळेला लक्ष द्यायचं नाही. हे बघा, लक्ष द्यायचं का नाही समोरच्याचं वाक्य माझ्या मनावर किती मी लावून घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. प्रगती कोणाला करायची? अध्यात्मामध्ये वडिलांनी उपासना केली म्हणून मुलाचा फायदा होत नसतो. तिथे प्रत्येकाला स्वतःचा फायदा करण्यासाठी स्वतः उपासना करावी लागते. माझ्या कुटुंबासाठी मी उपासना करतोय हा हेतू व्यापक आहे, परंतु माझ्या मुलांचं भलं व्हावं म्हणून माझ्या मुलांनी सत्वगुणी असताना उपासना करणं आवश्यक आहे. परमेश्वर म्हणेल, तुझ्याच उपासनेला प्रसन्न होऊन मी तुला वरती नेईन, अध्यात्माची एक एक पायरी मी तुला वरती घेऊन जाईन. परंतु तुझ्या मुलाला तुझ्या बरोबर यावं असं वाटत असेल तर त्याने उपासना केली पाहिजे. मला भूक लागली आहे तर समोरच्याने जेवण कसं चालेल? मलाच जेवलं पाहिजे की नाही? माझे मित्रमंडळी मला असं म्हणत असत, मी कधी लक्ष दिलं नाही म्हणून आज कदाचित मला इथे बसणं जमलं असेल. माझ्या मनाने किती हेलकावे खावेत समोरच्याच्या बोलण्यानी, याचा कंट्रोल हा आपल्याकडे असला पाहिजे. एक आयुष्य खेळ नाही म्हणून जो मी एक व्हिडिओ आणला होता, एक भाग आहे माझ्या चॅनलवर, त्याच्यात मी हे सांगितलंय की प्रत्येक दिवस हा युद्धासारखा आहे. आपले जे इमोशन्स आहेत ते इमोशन्स जर माझ्यावर राज्य करायला लागले तर मी संपलो. तो मला असं का बोलला हे माझ्या मनात खदखदत राहत असेल तर त्यावेळेला उपासनेचा तो दासबोध माझ्या समोर जरी मी घेऊन बसलो असू तरी माझं लक्ष त्यात लागेल का? नाही लागणार. मला त्या इमोशन्सना थोडंसं माझ्या कंट्रोलमध्ये ठेवता आलंच पाहिजे. अध्यात्माचा हाच तर अभ्यास आहे. अशी काही भक्ती करा की निंदक आणि दुर्जन लाजले पाहिजेत तुमची प्रगती पाहून, अध्यात्मातलीच नाही तर प्रपंचातलीही. कारण जेव्हा अध्यात्म आपण करायला जातो की नाही तेव्हा देवाला काळजी असते, तो आपला प्रपंचही नीटनेटका ठेवतोच. निस्वार्थपणे तू माझं नाव घेतोयस तर तुझी काळजी वाहणं हे माझं काम आहे, हे देवाला काळजी पडतेच आपली. जे लोक नामस्मरण किंवा सद्गुरूंचं फार भजन पूजन करतात त्यांना हा अनुभव आलाही असेल. सद्गुरूंच्या चरणी लक्ष लावलं की प्रपंचातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपोआप मार्गी लागतात. देवाचं लक्ष असतं. मी जर परमेश्वराकडे लक्ष देतोय तर परमेश्वर माझ्याकडे लक्ष देणारच. माणसांच्या बाबतीमध्ये असं होईल हे जरुरी नाही की मी त्या व्यक्तीवरती फार प्रेम करतोय म्हणून त्या व्यक्तीने माझ्यावर करावं हा नियम नाही. परंतु देवाचं तसं नाहीये, तो परमेश्वर आहे. परमेश्वराकडे मी लक्ष दिलं, त्याच्याकडे प्रेम दिलं की तो 10 पटीने प्रेम आपल्याला देतो. म्हणून हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्तीने लाजवावी निंदक दुर्जने. 20वी ओवी अतिशय सुंदर आहे. कदाचित आजही विरक्त लक्षण संपणार नाही, परंतु जितका विषय खोल असतो तितका त्याला जास्त वेळ हा द्यावाच लागतो. पहिलीचा अभ्यासक्रम संपवताना वेळ लागत नाही, 10वीचा अभ्यासक्रम संपवताना वेळ लागतो ना. सत्वगुण कदाचित मूर्ख लक्षणं, रजोगुण लक्षणं सांगताना त्याच्यामध्ये जे दिले ते संसारामध्ये आपल्याला अनुभवायला येतं. साधे साधे शब्द आहेत समर्थांनी रचलेले, त्याच्यामुळे पटकन कळतात. मूर्ख लक्षणं आपल्या आजूबाजूलाच 10 उदाहरणं दिसत असतात म्हणून ते पटकन कळतात. परंतु विरक्त लक्षणं आपल्या आजूबाजूला विरक्त माणूस पटकन दिसत नाही.
त्याच्यामुळे हा अभ्यास करण्यासाठी या प्रपंचातून एक पायरी वर यावी लागते, म्हणून वेळ जरा जास्त जाणं स्वाभाविक आहे. आपण समजून घेणं हे महत्वाचं आहे. आपण संसारात नेहमी म्हणतो की नाही, क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, क्वालिटी इज इम्पॉर्टंट. एखादी वस्तू घेताना आपण क्वालिटी बघतो त्याची कशी आहे, क्वांटिटी मॅटर करत नाही. त्याच पद्धतीने अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्ही एखादं जेव्हा, जसं मी काल आपल्याला उदाहरण दिलं, 1000 पारायण करतो, क्वांटिटी महत्वाची नाहीये अध्यात्मामध्ये, क्वालिटी महत्वाची आहे. एखादा मनाचे श्लोक 205 रोज 2 वेळा म्हणत असेल, परंतु गणाधीश याचा अर्थच जर कळत नसेल तर उपयोग काय आहे. परंतु हेच जर का एखादा एक श्लोक घेत असेल त्या मनाच्या श्लोकांमधला, परंतु त्याप्रमाणे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती उपासना ही थोडी श्रेष्ठ ठरतेच. एक लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये नुसतंच श्रवण नकोय. श्रवण, मनन आणि आचरण असेल तर देवाला अधिक फायदा होईल ना. मी दिलेला होमवर्क एखादा स्टुडंट करतोय, मी खुश आहे, ठीक आहे, चला चाललंय. पण मी दिलेल्या होमवर्क शिवाय अजून काही एक्स्ट्रा सम सोडवून एखादा मुलगा बघतोय आणि त्यात जे त्याला कळत नाहीये ते मला विचारतोय, त्याच्यावर माझं विशेष लक्ष जाणारच. माझ्या संतांनी सगळे दिलेले ग्रंथ माझी ही जी मंडळी आहेत ती वाचत आहेत, याचा देवाला आनंद आहेच. परंतु त्यातला एखादा त्याच्यातील गर्भितार्थ शोधतोय, मतितार्थ शोधतोय आणि त्याचा अर्थ शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा देवाला जास्त आनंद नाही का होणार. म्हणून विरक्त लक्षण हळूहळू जात असेल पुढे जाऊ दे, मतितार्थ समजून घ्या, गर्भितार्थ समजून घ्या. एक 20वी ओवी बघूया आणि मग आपण थांबूया. हळूहळू पुढे जाऊ, हरकत नाही. किती भाग होतील, ज्ञानात भरच पडेल आणि व्यवहाराच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगले इम्प्लिमेंट करता येईल. 20वी ओवी समर्थ म्हणतात, स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्र पठण अंतरशुद्ध असावे श्रीराम. समर्थांनी विरक्तांच्या लक्षणांमध्ये आधी सगळे बहिरंग उपासनेचे प्रकार सांगितले. काय काय करा, स्नान करा, जप करा, ध्यान करा, तीर्थयात्रेला जा, भगवत भजन चालू असेल तिथे जाऊन बसा. परंतु शेवटी जो शब्द सांगितलाय की नाही, तो जर का आम्हाला कळला नाही तर पोटी गल्लत होते, बरं फार गल्लत होते. शेवटी समर्थांनी म्हटलंय अंतरशुद्ध असावे. एक आपल्यापैकी काही जण, युवा पिढीचं मला माहिती नाही, परंतु जे माझ्या आई वडिलांच्या पिढीमधले हे जे ऐकत आहात, आपण भजन कीर्तनाला जात असतो. कुठे कीर्तन आहे तर तिथे माझ्या घरचेही जातात, मीही वेळ मिळेल तसा जातो. तिथे शक्यतो 50-60ला आलेली माणसं दिसतात जास्त. युवा पिढी अत्यंत कमी दिसते. पण कधी असेल, भाग्य असेल तर तीही येते. परंतु जास्त आम्हाला कोण दिसतं? भजन कीर्तनाला गेलेलं, भगवत भजनाला गेलेलं, तीर्थयात्रेला गेलेलं जास्त आत्ता आम्हाला कोण दिसतं? जे 50-60ला आलेत. तरुण पिढी म्हणेल बरोबर आहे, आम्हाला सध्या प्रपंचातली बरीच कामं आहेत, शिक्षण आहे, नोकरी आहे, मान्य आहे मला. म्हणून अशी माणसं जास्त जाताना दिसतात, जी आता जो प्रपंचाचा आणि आयुष्याचा उत्तरार्ध चालू झालेला आहे. अशा वेळेला भगवत भजन करावं, तीर्थयात्रा करावी, चारधाम पाहाव्यात, सप्तपुऱ्या पाहाव्यात, सगळं पहा, तीर्थक्षेत्र सगळी पहा, तिथे जाऊन जप करा, ध्यान करा. परंतु समर्थांनी सांगितलेलं शेवटचं लक्षात येत नसेल तर त्या उपासनेमध्ये गल्लत होते. अंतरशुद्ध असावे. अंतरशुद्ध असावे म्हणजे काय? माझ्या अंतरंगामध्ये जे मला सतत टोकतायत त्या दुर्गुणांना मी उत्तरार्धात का होईना आळा घातला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत ना, तमो गुण, रजो गुण आहेत. हे सगळे मिळून माझी फजिती उडवायला बसलेलेच आहेत. माझ्या असं लक्षात आलं पाहिजे की आता स्नान संध्या जप तप तीर्थयात्रा भगवत भजनामध्ये असताना माझं अंतर शुद्ध होतंय का?
अनेक भजनी मंडळामध्ये, अनेक जिथे भजन चालतं, जिथे आध्यात्मिक उपासना चालते, तिथे आपणास असा अनुभव येत असेल की अरे इथे पण बाहेरच्या प्रपंचासारखी भांडणच आहेत. इथे लोकांना तू सद्गुरू आणि मी तुझा शिष्य हे नात्यापेक्षा हा काय बोलला, तो काय बोलला, हिलाच पाहिजे, तिलाच सेवा पाहिजे, इकडेच जाऊन बसायचंय, यानं तिकडेच जाऊन बसायचंय, मला पहिल्या लाईन मध्ये बसायचंय, हा मागेच कसा बसला, मग मलाच बोलवत नाहीत, तिलाच बोलवतात. अरे काय, जेव्हा तुम्ही भगवत भजनाला आलेले असता, तीर्थयात्रेसाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात, तेव्हा उद्देश काय असतो? सगळ्यांनी मिळून हरी कीर्तन करून आपल्या मनाला शुद्ध करावं. परंतु तिथे जाऊन आपण आपल्या मनातल्या कामक्रोधाला अधिकच बळकट बनवत असतो. ज्या ठिकाणी आध्यात्मिक उपासना चालते तिथे मला श्रेष्ठत्व मिळावं असं आम्हाला का वाटावं? उलट तिथे गेल्यानंतर आपल्याला अत्यंत नम्र वाटलं पाहिजे, आपल्याला अगदी कमीपणाचं वाटलं पाहिजे, कारण गुरु आहेत माझे समोर. अरे त्यांच्या ठिकाणी कसला मोठेपणा दाखवायचा आहे मला? सत्तेचा, जागेचा, कसला? आज ही सत्य परिस्थिती आहे जिथे आध्यात्मिक उपासना चालते, तिथे माझा स्वतःचा उद्धार करून घ्यायला किती आलेले असतात आणि दुसऱ्यांना ज्ञान सांगण्यासाठी किती आलेले असतात. कटू आहे पण सत्य आहे. जिथे आध्यात्मिक उपासना चालते तिथे मानवी दुर्गुण आले की तिथे गोंधळ झालाच. मग कसली तीर्थयात्रा आणि कसली भगवत भजन? भगवत भजनाला आम्ही बसलो, आमचं लक्ष नाही दिशेला, समोर सद्गुरू आहे, त्यांच्याकडे लक्ष आहे का? तू सद्गुरू आणि मी तुझा शिष्य अशी सेवा देणारा आणि सेवा घेणारा एवढाच उद्देश तिथे असला पाहिजे. परंतु नाही, अंतर शुद्ध नाही तर परमेश्वरापर्यंत आपली हाक पोचायला फार वर्ष लागतात. मी जेव्हा एखादी आध्यात्मिक उपासना करतो तेव्हा परमेश्वर माझी परीक्षा पाहत असतो की हा रोज येतोय, एक एक पायरी वर चढतोय की नाही, का आहे तिथेच आहे. जळकी वृत्ती मनामधली, मद मत्सर ह्याचा राग, त्याचा राग जो पहिल्या दिवशी याच्या मनामध्ये होता, तो आता इतकी वर्ष इथे येऊन भगवत भजन करता करता ते मावळलंय का 20 वर्ष 30 वर्ष झाली तरी अजून मनात तेच खतखततंय की मला लोकांनी नमस्कार करावा, मी 30 वर्ष येतोय, हो 30 वर्ष झाली उपासना करतोय, हा विचार जर तुमच्या मनात असेल तर मला वाटत नाही ह्या उपासनेला काही अर्थ आहे. विरक्त होणं, परमेश्वराच्या जवळ जाणं हे काय सोपं आहे का? नाही, बिलकुल नाही. अनेक प्रलोभनं असतात. एक लक्षात घ्या, जिथे भगवत भजन चालतं तिथेही मनाची फार मोठी परीक्षा आहे. आणि जर मी चुकत नसेल तर आपण आपल्यापैकी हा अनुभव बरेच जणांनी घेतला असेल. जिथे आध्यात्मिक उपासना चालते अंतरशुद्ध असावे. समर्थांनी हे सांगितलेलंच नेमकं लक्षात राहत नाही आमच्या. आम्ही स्नान भरपूर करतो, आम्ही स्नान संध्या प्रचंड करतो, जप करतो, तीर्थयात्रेला झालं की चला इकडे जाऊया, तिकडे जाऊया, सगळ्यांनी मिळून जाऊया, सगळ्यांनी मिळून जा, सगळ्यांनी मिळून भगवत भजन करा, तेच मर्म आहे या जीवनाचं. परंतु शेवटी समर्थांनी सांगितलेलं अंतरशुद्ध असावे, इकडेच लक्ष जात नाही आणि मग गल्लत होते. मग आमच्या मनामध्ये विचार यायला लागतात, मी उपासना करून 30 वर्ष झाली तरी सुद्धा माझ्या मनाला समाधान नाही, माझं मन उद्विग्न, हा माझ्या मनासारखा वागत नाही, तो माझ्या मनासारखा वागत नाही. आपलं लक्ष अजून बाहेरच आहे. कारण माझ्या मनामध्ये मी उपासना करून 30 वर्ष झाली हे वाक्य स्मरतय. माझ्या सद्गुरू माऊली सांगतात, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा वर मातीने झाकून टाकतो ना, तेव्हा ते उगवतं. बी टाकेल आणि वरनं झाकेलच नाही तर ते बी पक्षी खाऊन जातील किंवा ते बी मरून जाईल. त्यावेळेला भगवत भजनाला लागल्यानंतर, तीर्थयात्रा करायला लागल्यानंतर, स्नान संध्या जप नेम ध्यान करायला लागल्यानंतर मी इतकं करतो हे जेव्हा मनात स्मरत असतं की नाही, त्यावेळेला मनाला समाधान नाही मिळणार. मर्म समजून घ्या, मर्म समजून घ्या. विरक्त लक्षण हे समजायला का कठीण आहे?
प्रत्येक शब्दामध्ये किती गर्भित अर्थ आहे आणि आजूबाजूला दिसतात त्या उदाहरणामध्ये आपण किती चुकतो याचा विचार करा. असंच हे विरक्त लक्षण, ज्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास आहे, असं हे विरक्त लक्षण घेऊन आपण हळूहळू पुढे जाऊया. पुढचा 3रा भाग येईल विरक्त लक्षणांचा, तेव्हा काही पुढच्या गोष्टी पाहू. तोपर्यंत श्रीराम.